नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर 38 इथे साईज घेतलेली आहे। 38 साईजचाच आपण कटोरी ब्लाउज बघितला जो सिंगल कटोरी होता। आता आपण डबल कटोरी बघतोय। तर 6 इंच मी शोल्डरसाठी मार्क केलेला आहे या साईजमध्ये आणि 6 इंच आर्महोलसाठी मार्क केलं आणि सरळ रेष जी आहे ती आखून घेतली। पेपर कटिंग आधी आपण पाहणार आहोत। त्यानंतर जिथे आर्महोल एंड होतं तिथे आपण चेस्टचा फोर्थ पार्ट घेतलेला आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये 2 ते 2.5 इंच 2 इंच मी इथे मार्जिन घेतलेली आहे। बिगिनर्सनी 2.5 इंच घ्या। त्यानंतर हे पहा उंची किती आहे, तर ब्लाउजची तयार उंची 14.5 इंच आपल्याला ठेवायची प्लस 1 इंच असं मी 15.5 इंचावरती मार्किंग केलं। दोन्ही बाजूंनी 15.5 इंचावरती पॉइंट ठेवून घेतले आणि स्केलच्या मदतीने हे पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर इथे जी वेस्ट आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा। तर इथे वेस्ट आहे 32 इंच भागिले 4 करून 8 इंच 1 इंच जो बॅकचा टक्स आहे त्याच्यासाठी आणि 2 इंच मार्जिन असं मी मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर आता 1.5 इंच बॅक आर्महोलसाठी मी मार्किंग करून घेतलं। सुरुवातीला आपण बॅक पार्टचीच कटिंग करणार आहोत। ब्लाउजच्या बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती मार्क करून कर्व स्केलने मुंड्याचा आकार देऊन घेतला। आता इथे परफेक्ट आकार देण्यासाठी जो आपला आर्महोलचा जो लाईन आपण ड्रॉ केली त्याचं सेंटर करून तिथे कनेक्ट करायचा आहे मुंड्याचा आकार। बॅक नेक इथे डीप किती ठेवायचा, तर तुम्ही 10.5 11 11.5 तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। त्याचबरोबर गळा रुंदी इथे ह्या साईजमध्ये मी 2.5 इंच घेतलेली आहे। खालच्या बाजूने मी 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, वरच्या बाजूने 2.5 इंच। त्यानंतर मी गळ्याचा असा आकार जो आहे तो आखून घेणार आहे। तर त्याकरता मी गळ्याची खोली जी आहे 11.5 इंच म्हणजे 1 इंच अर्धा ते 1 इंच वाढवून घेतली। त्यानंतर गळ्याची उंची जी आहे खालच्या बाजूने 2 इंच वरती मार्क केली आणि एक रेष आखून घेतली आणि अशा पद्धतीने कर्व स्केलचा वापर करून मी गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतला। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता। आता इथे गळ्याचा आकार देण्यासाठी मी ही जी स्केल आहे तिचा वापर करणार आहे। हे पहा अशा पद्धतीने स्केल जी आहे ती आपल्याला मूव्ह करायची आहे जेणेकरून आकार जो आहे तो खूप छान येतो गळ्याचा आणि दोन्ही बाजूंनी असं होत नाही की गळ्याचा आकार बदलला आहे, तर गळ्याचा आकार खूप छान आणि सुंदर येतो। तर अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे आणि शोल्डर स्लोप जो आहे आपण डीप नेकसाठी जो नेक पार्ट आहे त्या बाजूला शोल्डरचा स्लोप जो आहे तो घेतो। तर अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे। आता इथे बघा हा जो आहे आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे पेपर कटिंगचा। अशा पद्धतीने चेस्ट किती घेतलेली आहे तर 9.5 प्लस 2 इंच चेस्ट घेतलेली आहे। वेस्ट इथे लिहून ठेवलेला आहे, वेस्ट घेतलेली आहे 32 इंच भागिले 4 करून 8 अधिक 2 इंच मार्जिन प्लस 1 इंच जो आहे आपल्याला टक्ससाठी घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मार्क केलं। आता गळ्याची खोली किती घेतली तर 11 इंच घेतलेली आहे मी साधारण गळ्याची खोली। गळा रुंदी इथे किती घेतलेली आहे हे पहा 2.5 इंच गळ्याची इथे रुंदी वरच्या बाजूने घेतली। खालच्या बाजूने हे पहा साधारण 3.5 इंचाचा जो आहे आकार गळ्यासाठी आपण वाढवून घेतलेला आहे ह्या बाजूने असा। आता आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे त्याची कटिंग करायची आहे। सेम अशाच पद्धतीने तुम्ही जे आहे कोणत्याही साईजची पेपर कटिंग जी आहे 38 साईज म्हणा 34 म्हणा कोणत्याही साईजची कटिंग जी आहे ती घरच्या घरी करू शकता। तर पुन्हा मी एक पेपर घेतलेला आहे आणि 2-2 इंच मी ह्या बाजूने अशा पद्धतीने मार्किंग केलं। आता आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची। तर उंची मोजून घ्यायची, जेवढा फ्रंट पार्ट होता तेवढाच आपण जेवढा बॅक पार्ट होता तेवढाच फ्रंट पार्टसाठी आपण मार्किंग करून घेतलं। अशा पद्धतीने सरळ रेष जी आहे उंचीप्रमाणे आखून घ्यायची। त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि ॲज इट इज मार्किंग पहिल्यांदा आपण करून घेणार आहोत। हे पहा बॅक पार्ट ठेवून आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण जी मार्किंग आहे पेपरवरती खाली करायची आहे। आता ह्या पार्टमध्ये मी स्लीव्सची जी कटिंग आहे ती दाखवलेली नाही आहे। स्लीव्सच्या कटिंगचा व्हिडिओ परत अपलोड होणार आहे आणि त्यामध्ये मी परफेक्ट बाहीची कटिंग कशी करायची ते देखील दाखवणार आहे। तर इथे अशा पद्धतीने तिरका टेप ठेवून मी गळ्याचा आकार जो आहे किंवा गळ्याची खोली घेतली 6.5 इंच आणि चौकोन जो आहे आखून घेतला। त्याचबरोबर अशा पद्धतीने आर्महोलसाठी देखील मार्क करून घेतलं।
आता बॅक आर्म होल आपण 1.5 इंचावरती घेतला होता, फ्रंट आर्म होल आपण घेणार आहोत इथे 1 इंचावरती. परत आपण इथे चेस्टचा 4th पार्ट घेतला प्लस 2 इंच मार्जिन. 1 इंचावरती मार्क केलं आपण आर्म होलसाठी. कर्व स्केल घेतली, सेट केली आणि मार्क केलं. मुंड्याचा आकार देऊन घेतला. वरती जेवढं अंतर आपण चेस्टसाठी घेतलं तेवढंच आपण मेजरमेंट खाली बॅकसाठी घेतलेलं आहे. आता त्यानंतर योकपट्टीची कटिंग. तर 3.5 इंच योकपट्टी इथे मी घेतलेली आहे आणि समोरच्या बाजूने 3 इंच असं मी मार्क केलं, कारण ह्याच ब्लाऊजमध्ये योकपट्टी मी जरा मोठी ठेवणार आहे. तर पहिल्यांदा आपण 3.5चा बॉक्स रेडी करून घेतला आणि त्यानंतर जे 3 इंचाचं मार्किंग होतं तिथून आपण अशा पद्धतीने योकपट्टीचा आकार जो आहे तो ब्लाऊजसाठी देऊन घेतला. आता त्यानंतर आपल्याला कटोरीची जी आहे ती मार्किंग करायची. तर हे पहा 38 जे आहे चेस्ट साईज आहे, भागिले आपण इथे 6 करायचं आहे. 6.3 ची आपली जी कटोरी आहे ती तयार कटोरी हवी आहे आपल्याला. 6.3 इंचावर मार्क केलं. आर्महोल साईडने 2.5 इंचावरती आणि गळ्याच्या बाजूने हे पहा दुसरी ट्रिक जी मी सांगते, गळ्याच्या वरती 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, गळ्याचा पहिल्यांदा आकार देऊन घ्यायचा. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, जसं मी इथे गोल आकार दिलेला आहे गळ्याचा, तर तुम्ही इथे पान गळ्याचा आकार देखील देऊन घेऊ शकता आणि बॅक ओपन ब्लाऊज देखील हे बनवू शकता. पान गळ्याचा आकार पुढचा जो असेल तो पान गळ्याचा असेल. तर अशा पद्धतीने मार्क केलं. आता हे पहा आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी प्रॉपर स्केल जी आहे ती यूज करणार आहे. हे पहा अशा पद्धतीने स्केल यूज करून आपण जी बेसिक कटोरी आहे ती इथे कट करून घेतली किंवा मार्क करून घेतली. त्यानंतर ही लाईन पुढे वाढवून घेतली. आता त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण जे आहे 2 इंचपर्यंत मोजून घ्यायचं. टेप तिरकस ठेवायचा. 6 इंचावरती मी मार्किंग केलं अशा पद्धतीने आणि हे पॉईंट जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे. आता इथून आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचा हा आकार किती, त्याचा सेंटर घ्यायचा. सेंटर घेतल्यानंतर एक सरळ रेष जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची. 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. वरती 1.5 इंच, खाली 1.5 इंच सरळ रेष आखून घेतली. इथे तुम्ही हवं तर पफ जर जास्त हवा असेल तर तुम्ही काय करायचं आहे की वरच्या बाजूने जसं 1.5 इंच मार्किंग केलं आपण तर तसंच आपल्याला 2-2 इंच मार्किंग करायचं. पफ क्रिएशन जास्त हवे असेल तर कटोरीमध्ये. तर इथे पहा मी अशा पद्धतीने कटोरी जी आहे ह्याच पॅटर्नमध्ये वाढवून घेतली. म्हणजे पहिली बेसिक कटोरी प्लस आपण याच्यामध्ये किती वाढवायची हे पण पाहिलं. आता या साईजमध्ये मी 1.5 इंचाचं जे आहे इथे आपण प्लेट घेतलेली आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं परफेक्टली. आता त्यानंतर हे पहा जशी योकपट्टीची आपण मार्किंग केली होती त्याचप्रमाणे परत आपल्याला योकपट्टीची मार्किंग करायची आहे. कारण आपण इथे जी आहे कटोरी जी आहे ह्याच साईजमध्ये किंवा ह्याच पेपर कटिंगमध्ये मेन कटोरी कट करून घेतलेली आहे, सिंगल कटोरी, आणि वाढवूनही घेतलेली आहे. त्यामुळे आपण योकपट्टीची जी कटिंग आहे ती सेपरेट करणार आहोत परत एकदा. तर ही झाली योकपट्टीची मार्किंग. आता योकपट्टी सेपरेट करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला कटोरी देखील वेगळी करून घ्यायची आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊजची. याच एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सिंगल कटोरी देखील कळलेली आहे की सिंगल कटोरीची कटिंग कशी करायची. त्याचबरोबर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत डबल कटोरीची कटिंग कशी करायची. तर इथे मी पेपर घेतलेला आहे आणि इथे मी आपली कटोरी ठेवून घेतलेली आहे. व्यवस्थित पेपर इथे ठेवून घेतला आणि जी कटोरी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि इथे कर्कटक घेतलेला आहे. जो टक्स पॉईंट आहे आपला तिथे मी एक होल बनवून घेतलं. त्याचबरोबर आता हे पहा सेंटरपासून 1 इंच आणि ह्या कोपऱ्यापासून 1 इंच असं 1-1 इंचावरती मार्किंग केलं. हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला परत कनेक्ट करून घ्यायचे. डबल कटोरीसाठी आपण हे मार्क करत आहोत आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित. त्यानंतर हे पहा हे दोन्ही पॉईंट्स जे आहेत मी जिथे कर्कटकने पॉईंट करून घेतले होते खाली ते आपण डार्क करून घेतले. त्यानंतर पहा हे पॉईंट जे आहेत आपल्याला उभे जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता ही कटोरी वाढवण्याचे किंवा जी मधली लाईन येते त्याचे 2 पर्याय आहेत जे की आता मी 2-2 इंच वरती ही रेष जी आहे तिरकस वाढवून घेतली.
तर जेवढा तुमची टक्सची उंची असणार आहे, टक्सची जेवढी उंची आहे तिथपर्यंत तुम्हाला ही आडवी रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे। हे पहा, जसं की मी दोन्ही बाजूंनी 2-2 इंच मार्किंग केलं। त्यानंतर जो मधला टक्स असणार आहे आपला तो साधारण पाऊण इंचाचा घेतला, अर्धा ते पाऊण इंचाचा अशा पद्धतीने। तर हा पाऊण इंचाचा टक्स जो आहे तुम्ही परफेक्ट कट करून कटोरीचे 2 पार्ट करून घेऊ शकता, किंवा फक्त जे मी इथे रेषा केलेल्या आहेत त्याच पद्धतीने पूर्ण कटोरी कट न करता तुम्ही अशा पद्धतीने तेवढा पार्ट डायरेक्टली फोल्ड पण करू शकता। तर हे पहा, हा जो टक्स पॉइंट आहे इथे वरपर्यंत वाढवायचा आहे, मी सांगायचं इथे राहिलेला आहे। तर हा टक्स पॉइंट जो आहे वरपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने, तर हा खालीपर्यंतच वाढलेला दिसतोय। आधी आपल्याला वरपर्यंत टक्स जो आहे वाढवून घ्यायचा, त्यानंतर जी आडवी रेष असेल तिथून आपल्याला जो डबल कटोरीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा। एकाच व्हिडिओमध्ये आपण सिंगल आणि डबल कटोरीची कटिंग पाहिली। तर आता आपण जो ब्लाऊजचा फॅब्रिक आहे त्यावरती कटिंग करणार आहोत। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा।